काय घेणार आपण? चहा, कॉफी का टी? नाही, मी फक्त इंटरव्ह्यू घ्यायलाच आली. हो, तसा नॉर्मली मी कोणाला इंटरव्ह्यू देत नाही, पण तुला देणार. तू मुंबईची ना? हो, नाही म्हणजे आता मी मुंबईची. ओके, तुम्ही येता का कधी मुंबईला? हो, मुंबई माझी जान आहे. जहांगीर आर्ट गॅलरी आमचं काशी हरिद्वारच नाही का? जिथे मित्रांनी फिरवलं, सगळं नकोसं केलं, त्याच मुंबईवरून आली आहे माझा इंटरव्ह्यू घ्यायला, सेलिब्रिटी कॉर्नर साठी. येस, आय प्रूव्ड इट. काय म्हणालीस? तुम्ही मुंबईला होता ना शिकायला? हो, आधी कॉलेज, मग स्कूल ऑफ आर्ट्स. पण मुंबई म्हटलं की पॅनिक होतो. फार काही सुखाचा काळ नव्हता तो. काय प्रेम? पुणे जिवलग मित्रही नाही मिळाले आणि प्रेमही नाही केलं. काय बरीच माहिती घेऊन आलेली दिसतेस. तोच होता, स्पष्टपणे स्वीकारलं. आमच्या वर्गातला सगळ्यात हँडसम तगडा मुलगा, फुटबॉल टीमचा कॅप्टन. मला आवडायचा तो. दमून रूम मध्ये आला ना, मी त्याला मसाज, अंगार देणं, पाठीला साबण लावणं. खरं तर मीच एक एक पायरीवर चढत गेलो. हा, त्यानेही प्रतिसाद दिला बर का. मग विरघळून गेलो आम्ही. कॉलेजच्या शेवटच्या दिवसा नव्हे, रात्रीपर्यंत 3 वर्ष खूप सुख दिलं. काय मला वाटलं चित्रांबद्दल विचारशील. मॅगझिन वाल्यांना नुसतं गॉसिपिंग हवं असतं. तुमच्या मुंबईतच असतो. हा, आता विश्व बदललीच आमची, त्यामुळे भेट नाही. आता काय फायदा, उपयोग काय? समाजासाठी, घरच्यांसाठी त्याने लग्न केलं असेल तर मनात ठेवून, मनात एक आणि जवळ एक. नो वामा नो. सगळं सहन करायला एक धाडस लागतं. समोरच्या प्रतिस्पर्धीच्या डोळ्यात बघायचं धाडस वेगळं, आणि आरशात स्वतःच्याच डोळ्यांमध्ये बघायचं धाडस वेगळं. समाज, शिक्षण संस्था, कुटुंब हे धाडस नाही देऊ शकत. आता फक्त त्याच्या बायकोला भेटावं असं वाटतं. का? त्याच्या बायकोला का? असं काय विचारलं? माझं पहिलं प्रेम कुणाच्या नशिबात आलं ते काय? तू कशी काय ओळखतेस? मिस्टर परिमल, झाली ना आता ओळख माझ्या नवऱ्याची, माझ्या नवऱ्याच्या पहिल्या प्रेमाची आणि माझ्या दुसरेपणाची, माझ्या संसारावरची चांगली नाही. काही नाही, ठसठसच नाही, पण अस्तित्व हे विसरू देत नाही. थँक्स मिस्टर परिमल. खरोखर हटके परफॉर्मन्स, हटके कॅरेक्टर आणि व्यक्तिरेखेचं वेगळेपण मस्त शोधलेस तू, सादर केलास उत्तम. काय कारण होतं कॅरेक्टर निवडण्याचं? असं काय, दरवेळेस आपण एक हिरो, हिरोईन, विलन हेच बघतो, पण वेगळं काय असतं? समाजात बाकीचेही लोक राहतात, त्यांचं कुठेतरी ते पुढे आले पाहिजेत ना, म्हणून हा एक प्रयत्न केला.
ब्रिलियंट. कोणाला डेडिकेट करतोस तो हा परफॉर्मन्स? आमच्या नाटकाच्या ग्रुपवर आम्ही हे नाटक केलं होतं सांगते नावाचं, त्यातला हा एक प्रसंग आहे. मस्त मस्त, खूप आवडला तुझा परफॉर्मन्स. आणि यानंतर तू आम्हाला काही प्लॅन केलेस की एका वेगळ्या रसात किंवा एका वेगळ्या रूपात दिसणार आहे? हा कॉलेजच्या स्टुडंटवरती गेला, निवडणुकीत कॉलेजच्या होता नाही होता त्याच्यावर. तुझ्या नाशिकच्या ग्रुप बद्दल थोडंसं सांगशील का मला? आमचा दीपक मंडळ म्हणून एक ग्रुप आहे, 120 कलाकार आहोत आम्ही सध्या. डिसेंबरमध्ये एक मोठा प्रोजेक्ट केला होता 12-12-12चा. दुपारी 12 ते रात्री 12 120 कलाकार, नाटकाचे 12 फॉर्म सादर केले होते. आता पुढचे अजून एक नवीन काही प्रोजेक्ट घेतले आणि स्वातंत्र्य जेव्हापासून भारताला मिळालं तेव्हापासून ही संस्था चालू आहे. मग तुझा हा जोश आणि तुझी ही क्रिएटिव्हिटी तू नक्कीच आमच्या शो मध्ये पण दाखवणार आहेस, मला माहिती आहे. सो त्यासाठी आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. पुन्हा एकदा स्वागत. आता घेऊयात का म्हणजे छोटीशी विश्रांती?